जय श्रीराम. मुस्लिम तुष्टीकरणाच्या हेतून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना या दक्षिण भारताच्या औरंगजेबासोबत टिपू सुलतान सोबत कोण कुठला नेता यो करतोय. तुम्हाला या टिपू सुलतानचा खरा चेहरा सांगतो. याचा बाप हैदर अली म्हैसूरच्या हिंदू राजाच्या इथं सैनिक होता. तिथल्या राजासोबत गद्दारी करून घातपात करून विश्वासघात करून तिथलं राज्य बळकावून घेतलं आणि तिथं इस्लामिक शासन पद्धत या हैदर अलीनं सुरू केली. त्याचीच औलाद हा टिप्या सुलतान. या टिपू सुलताननं जबरन हिंदूंना जवळजवळ लाखो हिंदूंना मारून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावलेला आहे. या टिपू सुलताननं त्यांचं धर्मांतरण केलेलं आहे. एवढंच नाही तर हत्तीच्या पायाला बांधून हिंदूंची तुकडं होत नाही तोपर्यंत हत्ती पळवायला सांगणारा हा टिपू सुलतान होता. याला दक्षिण भारताचा औरंगजेब का म्हणतात? जवळजवळ 7,000 ब्राह्मणांना यानं झाडाला लटकवून त्यांच्या लहान लहान मुलांना त्यांच्या बायकांना मारलं होतं. का मारलं होतं? तर दलित समाजाचं हा धर्मांतरण करत होता टिपू सुलतान. म्हणून ब्राह्मणांनी विरोध केला. म्हणून ब्राह्मणांना जबरदस्ती गायीचं मांस खायला घालून त्यांना झाडाला लटकवण्यात आलं. एवढ्यात तो थांबला नाही. त्यानं हिंदूंची मंदिरं तोडलीत आणि मराठ्यांसोबत जवळजवळ 3 युद्ध या टिप्या सुलताननं लढलेले आहेत. आणि याच्या तलवारीवरती लिहिलेलं आहे की मेरी तलवार काफिरों के विनाश के लिए चमक रही है. मग काफिर म्हणजे कोण? काफिर म्हणजे हिंदू. आता तुम्ही म्हणशीला की तोंडाच्या गोष्टी सांगा लागलोय, पण याचा पुरावा तुम्हाला मालाबार मॅन्युअल मध्ये मिळणार. त्याचबरोबर द वोएज टू द ईस्ट इंडिज यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर हिस्ट्री ऑफ म्हैसूर यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. लाईफ ऑफ टिपू यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पुरावा स्वतः टिपू सुलताननं 2000 पत्र लिहिलेले आहेत. त्यामध्ये तो 1789 मध्ये त्याच्या सेनापतीचं नाव बदरुज्जमा खान याला तो पत्र लिहितो की मी 4 लाख हिंदूंचं धर्मांतरण केलेलं आहे आणि आता मला पुढच्या इलाक्यांमध्ये जाऊन काफिरांवरती कूच करायची आहे असं त्यानं त्याच्या पत्रामध्ये स्वतः त्याच्या सेनापतीला लिहिलेलं आहे. असल्या टिप्या बिप्याचं उदातीकरण या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये शिवभक्त खपवून घेणार नाहीत आणि हिंदू समाज शांत बसणार नाहीत.